म्हणजेच आरके. आणि त्याच मित्र परिवाराच्या माध्यमातून आरके चषक तुम्ही अनुभवताय. चला तर सामन्याला आता सुरुवात करूया. फर्स्ट ओव्हर विक्रांत. पहिलाच बॉल मलिंगाचा. बॉल हवेत आहे, फिल्डर येत आहेत, प्रयत्न सुरू आहे, परंतु नो मॅन्स लँड मध्ये पडेल बॉल निर्जन स्थळी आणि तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. लेफ्ट स्वीपचा प्रयत्न होता पहिल्याच बॉलवर. या हंगामात एक महत्वाची गोष्ट विश्वनाथ जाधवच्या बाबतीत मला पाहायला मिळाली की तो पहिला बॉल ज्यावेळेला मैदानामध्ये उतरतो, खेळतो, त्यावेळेला लेफ्ट स्वीपनेच सुरुवात करतो. इथे तेच पाहायला मिळालं. पहिलाच बॉल लेफ्ट स्वीप मारण्याचा प्रयत्न, बॉल हवेत राहिला. 2 धावा मिळताना दिसत आहेत. विक्रांत, भारताची युद्ध नौका विक्रांत, INS विक्रांत. आणि हा विक्रांत गोलंदाजी मधला. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न, इम्प्रोवायझिंग फटका. अपील स्ट्रॉंग आहे, स्पष्ट नकार. परंतु अपील तुम्हाला पुढच्या अंपायर कडे करणं गरजेचं आहे. आणि शेवटी पंचांनी नॉट आउटचा निर्णय दिलाय. विक्रांतवर आजच्या दिवसामध्ये सगळ्यांच्या नजरा खेळलेल्या असतील आरके चषकामध्ये. हा गोलंदाज यानंतर अनेक मोठमोठ्या स्पर्धा गाजवताना तुम्हाला नक्की पाहायला मिळेल, याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही, कारण पेस चांगला आहे. टीमची पेस बॅटरी आहे. इनसाइड एज, फलंदाज बाद, विकेटचं पतन. याच गोष्टीची मी चर्चा करत होतो. आणि आउट होतोय, पहिला धक्का बसलाय. आउट होणारा फलंदाज आहे विश्वनाथ. चला लगेच दुसरा बॅटर मैदानामध्ये पाठवायचंय. 20 मिनिटं जसे आहेत त्यांना तुम्हालाही आहेत, अन्यथा टाइम आउटचा नियम आहे पंच, तुम्ही देखील लक्षात ठेवा. अँजेलो मॅथ्यूज सारख्या जर खेळाडूला टाइम आउट द्वारे आउट घोषित केले जाऊ शकते, तर इथेही तीच स्पर्धा आहे आणि तशी शिस्त आहे. नवीन फलंदाज अक्षय फलंदाजीसाठी दाखल होईल. अक्षय घरत. नवीन फलंदाज अक्षयने पहिल्याच ओव्हरमध्ये हा टीमचा मलिंगा छाप सोडतोय. विक्रांत चांगली गोलंदाजी करत असताना आपल्या टीमसाठी काय भन्नाट वेग आहे याच्याकडे. राऊंड ऑफ ऍक्शनने गोलंदाजी करतोय आणि ते देखील ओव्हर द विकेटने. बॅक टू द बॉलर, चांगला फटका, स्ट्रेट खेळलाय. वा, काय फिल्डिंगचा दर्जा आहे. एकच धाव इथे मिळताना दिसेल. अक्षयचं खातं उघडलंय या सिंगलच्या मदतीने. टीमची धावसंख्या 3. पहिल्या षटक सध्या सुरू असताना स्पर्धा मानाची, मराठी समाजाच्या सन्मानाची, परंपरा 16 वर्षाची, तुमच्या साथीची आरके चषक 2026. 4 षटकांचा हा सामना आहे. पहिलं सत्र सध्या सुरू आहे. याच्यानंतर खेळणारे दोन्ही संघ रेडी राहायचे टॉस साठी. समोर मारलाय फटका, या वेळेला मिड ऑफ आतमध्ये आहे. बॉल चाललाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी आरके चषक षटकार. हा गोलंदाज सातत्याने अडचणी निर्माण करत होता फलंदाजांच्या समोर, परंतु आता एक मोठा फटका आलाय फलंदाज विघ्नेश साखळतोळेच्या बॅट मधून. आणि ते बंद जुगारून सध्या फलंदाजी सुरू आहे. याच खेळाडूने मागच्या मॅच मध्ये अर्धशतक देखील कंप्लीट केलंय. 85 धावा वैयक्तिक केल्या होत्या. आता मात्र वाईड यॉर्कर चॉप करण्याचा प्रयत्न. सरळ बॉल विकेट कीपरच्या हातात. डॉट ओव्हर नंबर 1 चा खेळ इथे संपला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत 9.
सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी रोहित आलाय. रोहित परब पहिले षटक संपले. पहिल्या ओव्हर मध्ये 9 धावा. विघ्नेश साखळतोळेचा एक षटकार. विश्वनाथ जाधव आउट झालाय. सेकंड ओव्हरचा खेळ आता सुरू होईल. टायमर सेट आहे, लक्षात घ्या. 20 मिनिट्स आहे तुमच्याकडे पूर्ण डाव कंप्लीट करण्यासाठी. 15 मिनिटांमध्ये 3 ओव्हर. परत एक वेळा गोलंदाज तयार. पहिला बॉल शॉट होता, त्याला पुल केलाय. पॉवरफुल आहे, ब्युटी अँड सक्सेसफुल. बॉल सीमा पार, षटकार. दुसऱ्या ओव्हरची सुरुवात षटकाराने झाली आहे. टीमची धावसंख्या 15. 15 लॉस ऑफ 1 विकेट. पुढचा बॉल कमी गतीने टाकलेला बॉल होता, कट्टर होता, बाहेर जाणारा लेफ्टी बॅटरसाठी. पंचांचा इशारा वाईड. एक्स्ट्रा रन इथे मात्र मिळताना दिसते. अवांतर धावेत भर. धावा झाल्या 16. रन. आर के स्पोर्ट्स मित्रमंडळ आयोजित स्पर्धा मानाची, मराठी समाजाच्या सन्मानाची म्हणजेच आर के चषक 2026. चला, टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आली आहे व्हाईट बॉल साठी. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर व्हाईटच्या मदतीने धावा झालेल्या 16. 16 धावा झालेल्या आहेत. ओव्हरपिच बॉल होता, हवेत आहे, फिल्डर खाली येतोय, झेल होतोय, फलंदाज बाद. जयेश, माफ करा, अक्षय बॅक टू द पॅव्हिलियन. भोईर आलाय फलंदाजीसाठी. भिवंडी परिसरातील हा खेळाडू आहे प्रणव भोईर, आणि सध्या चांगल्या फॉर्म मध्ये आहे. आणि त्याचमुळे पाहतोय भिवंडी ते सुरत एवढं अंतर गाठत तो ही स्पर्धा खेळण्यासाठी आला. आणि स्पर्धा ही मानाची आहे, मराठी समाजाच्या सन्मानाची आहे. त्याच्यामुळे ते खेळण्याची संधी तुम्हाला मिळते. 40 संघ या स्पर्धेमध्ये खेळतात. लाख मोलाचं पारितोषिक आहे या स्पर्धेमध्ये. चर्चा आहे या स्पर्धेची. प्रणवाला नवीन फलंदाज, टार्गेट इथे सेट करायचं आहे. 16 धावा झाल्यात. एक फलंदाज आत्ताच बाद झालाय, 2 विकेट गमावल्यात. विश्वनाथ या अगोदराने आत्ता फलंदाज बाद झालाय अक्षय घरत. त्याच्यामुळे फलंदाजी करणाऱ्या टीमवर देखील एक चांगलाच दबाव बनवलाय या ओव्हरच्या दरम्यान. भवानी सरकार विरुद्ध टेम्पो 11 असा हा सामना पाहायला मिळतोय. टेम्पो 11 ने देखील कमाल केली आहे, परंतु भवानी सरकार मध्ये स्टारकास्ट चांगली आहे. त्याच्यामुळे हा जो सामना आहे हा बॅट विरुद्ध बॉल तर आहेच, आणि त्यातल्या त्यात प्रतिष्ठेचा सामना आहे. ओ पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आणलाय बॉल. चांगली गोलंदाजी या ओव्हरच्या सुरुवातीलाच. रोहित परब चांगले बॉल फिरवतोय. बॉलवर बोट चांगली फिरवत असताना डॉट बॉल सातत्याने पाहायला मिळत आहेत. या ओव्हरमध्ये शांत ठेवलंय. या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलला सिक्सर आलाय, परंतु त्याच्यानंतर चांगलं कमबॅक केलंय. जास्तीत जास्त स्ट्रायकिंग एंडला विघ्नेश साखळतोळेला आणावं लागेल तुम्हाला, कारण तो चांगल्या फॉर्म मध्ये. मागच्याच मॅच मध्ये त्याने धुवाधार बॅटिंग केली, अर्धशतक, आणि षटकारांचा पाऊस पडला या क्रीडांगणावर.
परत एक वेळा फुलर लेनचा बॉल होता, ड्राईव्ह खूप चांगला केला, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डिंग चांगली होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न विघ्नेश साखळतोळेचा, काय रनिंग बिटवीन द विकेट आहे आणि 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. प्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 18 धावा. एक क्षण असं वाटलं की कुठेतरी बोरिवलीच्या नॅशनल पार्क मधून एखादा चीता इथे धावतोय, त्याला सुरत मध्ये आणून सोडलाय, कारण बिबट्यांची संख्या महाराष्ट्रात जास्त झाली आहे. पुढचा बॉल कमी गतीने टाकलेला बॉल हवेत आहे, उंच जास्त गेलाय, फिल्डर खाली, जजमेंट चांगलं, कॅच, फलंदाज बाद. करणाऱ्या टीमच्या, कारण एका पाठोपाठ धक्के बसतात. विघ्नेश साखळतोळे नॉन स्ट्रायकिंग एंडला जास्त पाहायला मिळाला आणि त्याचमुळे दबावामध्ये सध्या संघ आहे. चला, एक बॅटर आउट झाला का लगेच दुसरा बॅटर पाठवा मैदानामध्ये. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय राहुल. टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवर 18. नवीन फलंदाज राहुल आता फलंदाजीसाठी आलाय. राहुलला हुल द्यावी लागेल. बॅटर आहे मैदानामध्ये, गोलंदाजांच्या विरुद्ध आक्रमण करणं गरजेचं आहे. आल्या आल्या इम्प्रोवायझिंग फटका मारण्याचा प्रयत्न. पूर्वी जर हे फटके जर तुम्ही खेळला असतात तर गावडे मामा कानाला धरून बाहेर काढायचे कोच. आता मात्र असे फटके मारले तर मात्र शाबासकी आणि टाळ्या वाजतात. हेच मत मांडलं होतं सुनील गावस्कर यांनी T20 फॉर्मॅट मध्ये. पूर्वी हे फटके दिसत नव्हते. पूर्वी तुम्हाला स्ट्रेट बॅट, व्ही शेप मध्ये, कव्हर ड्राईव्ह, स्क्वेअर कट, फ्लिक, पुल, हुक शॉट हेच फटके पाहायला मिळायचे. परंतु आता असे काही अत्याधुनिक फटके आलेत, त्याला नाव देता देता कॉमेंटेटरच्या नाकी नाव येतात. कधी तो फॉलिंग स्वीप, कधी पल्लू, कधी स्कूप, कधी रिव्हर्स स्वीप, कधी स्विच, हेलिकॉप्टर. हे जे फटके अत्याधुनिक फटके आहेत. धावा झालेल्या आहेत, स्कोर 18 धावा झाल्यात. गोलंदाज झालाय आदित्य आणि आता फलंदाज आहे विघ्नेश साखळतोळे. ज्या साखळतोळेने मगाशी साखळी तोडली आणि एक षटकार मारलाय. बंद जुगारावे लागतील. आता मात्र चांगली गोलंदाजी, थोडासा दुखापतग्रस्त होतोय. पाणी लगेच घेऊन चला मैदानामध्ये. हॅलो, सगळी आमची डॉक्टरांची टीम मैदानामध्ये गेली होती, RK स्पोर्ट्स मित्रमंडळ. आणि परत एक वेळा आता सामन्याला सुरुवात होईल.
आणि आता मात्र परत एक वेळेला इम्प्रोवायझिंग फटका सजवण्याचा प्रयत्न, बॉल मागे हवेत होता, झेल इथे टिपला गेलाय आणि फलंदाज विघ्नेश साखळतोळे आउट होतोय. आणखीन एक विकेट गारत. अठरा धावा झालेल्या आहेत. एका पाठोपाठ धक्के बसलेत. 4 फलंदाज बाद होत आहेत. नवीन फलंदाज बॅटिंग गोड करावी लागेल आणि विशेष म्हणजे धावा कराव्या लागणार आहेत आपल्या टीमसाठी. टार्गेट सेट करावं लागेल. धावा झाल्यात 18. 4 फलंदाज बाद. बबलूच्या नावासमोर डब्ल्यू लागता कामा नये, कारण डब्ल्यू लागला तर बबलू डगआउट मध्ये असेल. बबलूच्या नावासमोर आता तुम्हाला षटकार चौकारच पाहिजे आहेत आणि टीमची मागणी तशी आहे. ज्यावेळेला मागणी तसा पुरवठा येतो त्यावेळेला मात्र धावा वाढतात आणि मग संघ वरचढ होतो. तर तेच करावं लागेल बबलूला. बबलू कडू बावलेगावचा बबलू कडू तर फलंदाजीसाठी सज्ज. ओव्हर द विकेट. बबलूच्या बॅटच्या एकदम टोइनला बॉल लागला. एक सिंगल तिथे मिळताना दिसेल. या सिंगलच्या मदतीने धावा आता कुठेतरी पुढे जात आहेत. 19 धावा झाल्यात. 19 धावा. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना आतापर्यंत 15 बॉलचा खेळ संपलाय. 9 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. 24 बॉलची ही मॅच आहे, म्हणजे 4 षटकांची लढत आहे. दुसऱ्या फेरीतला सामना इथे रंगत असताना समोर फलंदाजीसाठी राहुल. राहुलसाठी देखील एक चांगला बॉल. सरळ विकेट किपरच्या हातात. डॉट. लगातार डॉट बॉल येत आहेत. विकेट सातत्याने गमावल्या जातात. त्याच्यामुळे सध्या तरी मी म्हणेन दबावमध्ये आहे भवानी सरकार हा संघ. याच्यानंतर शेवटचा षटक आहे. 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. या ओव्हरमध्ये फक्त एकच धाव दिली आहे. गोलंदाजी करत असताना आदित्यने आतापर्यंत चांगलं षटक टाकलंय. सुरुवातीमध्येच 9 धावा आल्या होत्या. 2 ओव्हरमध्ये 18 धावा झाल्या होत्या, परंतु या ओव्हरमध्ये पूर्णपणे शांतता मैदानामध्ये. धावा चाललेल्या नाहीयेत. परत शफल झाला. मागे विकेट कीपर आहे. प्रयत्न चांगला आहे आणि जल्लोष सुरू झालाय. फलंदाज बाद होतोय. आणखीन एक विकेट गारत. आदित्यच्या खात्यात विकेट. फलंदाज राहुल पाटील आउट. अमोल पाटील आलाय फलंदाजीसाठी. शेवटचा बॉल या षटकातला. फक्त एकच धाव आली या ओव्हरमध्ये. ओव्हर हॅट्रिकची संधी आहे. तिसरी विकेट इथे घेईल का? या ओव्हरमध्ये 2 धक्के दिलेत. गोलंदाजी करत असताना आदित्यने. अमोल पाटील लास्ट बॉल खेळण्याची तयारी त्याची असणार आहे. टार्गेट सेट करायचंय भवानी सरकार या टीमला, परंतु सध्या तरी मी म्हणेन टेम्पो 11 हा संघ वरचढ आहे. शेवटचा बॉल हवेत आहे. स्वतः गोलंदाज खाली. जागेवरच झेल टिपला जाईल. फलंदाज बाद. अमोल देखील परतला आणि या ओव्हरमध्ये 3 विकेट. एकच धाव खर्च केली आहे आदित्यने. फलंदाज आउट होतोय. अमोल गोल्डन डकचा चष्मा घालून सरळ आता डगआउट मध्ये. तीन ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा स्कोरबोर्डवर आहेत फक्त 19. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 18 धावा होत्या. नेक्स्ट मॅच टॉस साठी यायचंय. टीम सह्याद्री वॉरियर्स आणि VK18 स्पोर्ट्स दोन्ही टीमच्या कॅप्टननी लवकरात लवकर टॉस साठी या. नवीन फलंदाज राहुल खलाने आता फलंदाजीसाठी सज्ज, परंतु या मॅच मध्ये धावा कराव्या लागणार आहेत. शेवटच्या षटकामध्ये आपण आलोय. चला जास्त वेळ घेऊ नका. फास्ट क्रिकेट खेळत राहा. टीम मीटिंग घेऊ नका. भरपूर मॅचेस आहेत. मॉप मॅचेस आहेत.
भीमराव गोलंदाजीसाठी. भीमाना. भीमराव फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल दिशा भरकटलाय. पंचांचा इशारा नो बॉल आणि नेक्स्ट बॉल असणार आहे आता फ्री हिट. धावसंख्या स्कोर बोर्ड आता एक्स्ट्राच्या मदतीने धावा वाढतायत. धावा झाल्या 20 धावा. फ्री हिट आहे. उघडा डोळे पहा नीट. पुढचा बॉल आहे फ्री हिट आणि हा बॉल सीमारेषा पलीकडे. बॉलवर दिलाय बॅटर बबलू कडून कडक दणका. खुश होऊन पाहताय स्वर्गातून रंबा उर्वशी आणि मेनका. षटकार. फ्री हिट आणि त्याच्यानंतर हा षटकार इथे पाहायला मिळतोय. गाडी अडकली होती या टीमची आणि कुठेतरी धावा येत नव्हत्या, परंतु इथे सुरुवातच झाली आहे षटकाराने या ओव्हरची. चांगली कामगिरी. मी मगाशीच म्हटलं होतं बबलूच्या नावासमोर डब्ल्यू लागता कामा नये. बॅटिंग करावी लागेल. हा देखील बॉल सोडून दिलाय बबलूने. पंचांचा इशारा वाईट बॉल आहे. धावा वाढतायत. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 27 धावा. 27 धावा फलकावर लागल्यात. या ओव्हरमध्ये सुरुवातच खराब झाली आहे गोलंदाजाची भीमरावची आणि त्याच्या समोर आक्रमण बबलूचं सुरू आहे. बबलू कडू शेवट गोड करून जाईल असं वाटतं या मॅच मध्ये, ज्या पद्धतीने तो लढतोय. आई बॉल परत टाकावा लागेल असं दिसतंय. अंपायरचा सिग्नल वाईट. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. आणि आता एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शरीरापासून दूर टाकण्याचा प्रयत्न आहे गोलंदाजाचा भीमरावचा आणि त्याचमुळे तो वारंवार आउटसाइड ऑफ स्टंप पिचिंग करतोय. जास्त बाहेर टाकतोय बॉल. फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच्यामध्ये त्याला अपयश आलंय. कारण पहिल्याच बॉलवर ज्यावेळेला तुमच्या विरुद्ध धमाका येतो, एक मोठा फटका येतो, त्यावेळेला जे प्रेशर असतं ते तुमच्या गोलंदाजावर येतं आणि ते प्रेशर इथे दिसतंय. आणि ज्यावेळेला प्रेशर येतं त्यावेळेला गावडे मामा प्रेशर कुकर देखील शिट्टी मारतो, तर मग काय गोलंदाज काय. त्यामुळे इथे आणखीन एक वाईट बॉल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 28 धावा. चला फास्ट खेळत राहा. 28 धावा फलकावर लागल्यात. 4 ओव्हरचा हा सामना. शेवटचं षटक सध्या प्रगतीपथावर. मागचं षटक खूपच चांगलं होतं, परंतु या ओव्हरमध्ये धावा आलेल्या आहेत. एक जण कॅप्टन्सी करा रे बाबा. जास्त टाइम घेताय तुम्ही. कव्हरचा फिल्डर आतमध्ये आणलाय. आई बॉल सोडून दिलाय. कुठूनही फिल्डर कुठेही लावले तरी मात्र गोलंदाज लगातार वाईट बॉल टाकतोय. सलग तिसरा वाईट बॉल आहे आणि या 3 वाईटच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर पुढे जाते. धावा आतापर्यंत 29. 29 धावा झाल्या. 29. पुढचा बॉल भीमरावचा. यावेळेला आणखीन एक फटका. हा देखील बॉल चाललाय सरळ सीमा रेषा पलीकडे. 6 धावांसाठी वावराच्या बाहेर बांधाच्या पल्ल्याड. षटकार. आणि आमचे मार्गदर्शक आणि सहकारी नेहमीच आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे नायक मराठा समाजसेवा संघ सुरत सन्माननीय अध्यक्ष माननीय अशोकजी पोटे साहेब यांचं या ठिकाणी सहर्ष असं हार्दिक स्वागत. ओपनिंगच्या दिवशी ते आले होते, परंतु पुन्हा एकदा या सोहळ्याला ते या ठिकाणी उपस्थित राहिलेत. मी त्यांचं आरके मित्र मंडळ यांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करून त्यांना व्यासपीठावर स्थानापन्न होण्यासाठी विनंती करतो. थँक्यू मच. ओव्हर टू कॉम्बॉक्स. 35 धावा झालेल्या आहेत. 35. सध्या आक्रमण सुरू झालंय. 2च बॉल झालेत या षटकातले. 4 बॉल अजूनही शिल्लक आहेत.
मॅच ऑन. बबलू चांगला खेळतोय. हा देखील बॉल फुलर लेनचा होता, मागे चाललाय, परंतु फिल्डिंग चांगली होते मागच्या बाजूला. एक धाव कंप्लीट. बबलू साठी विकेट सॅक्रिफाय करण्याचा प्रयत्न इथे नक्की होईल असं दिसतंय आणि तसं झालंय. फलंदाज बाद. धावबादच्या स्वरूपामध्ये बायच्या स्वरूपात एक धाव ऍड होईल. टीमची धावसंख्या 36. नवीन फलंदाज उमेश तरे आता फलंदाजीसाठी. शेवटच्या टप्प्यामध्ये हे षटक सध्या सुरू आहे. उमेश तरे सध्या फलंदाजीसाठी सज्ज होतोय आणि शेवटचं षटक भीमराव टाकतोय. फॉल ऑफ विकेट. 7वी विकेट इथे गमावली आहे 36 या आकड्यावर. फलंदाज बबलू सध्या स्ट्रायकिंग एंडला, त्याला स्ट्राईक मिळाली आहे. बबलू एअर स्ट्राईक करेल का? केलाय फटका, हवेत आहे, फ्लॅट चाललाय, फिल्डर आहे, झेल टिपलाय. चांगला प्रयत्न तिथे पाहायला मिळालाय. काऊ कॉर्नर रिजन मध्ये 8वा धक्का बबलूच्या नावासमोर. आता डब्ल्यू. नेक्स्ट मॅच दोन्ही कर्णधार आपण या ठिकाणी यायचे. सह्याद्री वॉरियर्स आणि VK18 स्पोर्ट्स दोन्ही टीमचे कॅप्टननी उपस्थित राहायचंय. मिड इनिंग मध्ये टॉस केला जाईल. सँडी नवीन फलंदाज फलंदाजीसाठी सज्ज होईल. प्रदीप पाटीलचा भाऊ आहे. दोनों भाई दोनों तबाई. पण आता तसंही बॅटिंग करावी लागणार आहे या मॅच मध्ये. शेवटचे काही बॉल शिल्लक या ओव्हरच्या दरम्यान 2 बॉलचा काही शिल्लक आहे. धावा झालेल्या आहेत आतापर्यंत 36. आल्या आल्या मागे फटका सजवण्याचा प्रयत्न होता. बॅटला स्वाईप केलं होतं, तोपर्यंत एक धाव कंप्लीट होते. पाहूया पंचांचा इशारा काय येतोय. एक सिंगल आणि बायच्या स्वरूपात ही धाव मिळेल एक्स्ट्रा. 37 धावा झाल्यात. शेवटचा बॉल शिल्लक आहे या डावातला 37. नेक्स्ट मॅच सह्याद्री वॉरियर्स आणि त्यांच्या विरुद्ध VK18 स्पोर्ट्स. 9 चेंडू आतापर्यंत या गोलंदाजाने टाकलेले आहेत या ओव्हरच्या दरम्यान. एवढे एक्स्ट्राच काही आलेले आहेत आणि सुरुवातच 9 बॉल 2 षटकाराने झाली आहे या ओव्हरच्या दरम्यान. त्याच्यामुळे धावसंख्येला चांगला आकार दिलाय. एक चांगलं टार्गेट सेट होतंय असं दिसतं या ओव्हरच्या दरम्यान. मागचं षटक खूप चांगलं राहिलं होतं. भीमरावचा हा शेवटचा बॉल परत एक वेळा विकेट किपरने सोडलाय. एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला जाईल आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज होईल रनआउट. त्याच्यामुळे हा डाव इथे संपला. शेवटच्या बॉलवर एक धाव आली. धावा झालेल्या आहेत 38. 39चं लक्ष या मॅच मध्ये सेट करण्यात आलेलं आहे. 39 टू विन. कॉमेंट्री बॉक्स मध्ये होईल परिवर्तन. ऐकूया जयेश भोसले यांचा आवाज आणि त्या अगोदर करूया टॉस. टीम सह्याद्री वॉरियर्स आणि VK18 स्पोर्ट्स या 2 टीमच्या दरम्यान 4 षटकांची ती लढत असणार आहे. धन्यवाद. सह्याद्री वॉरियर्स कर्णधार अप्पा सत्वे आपला कर्णधार लगेच पाठवा. या 1-2 मिनिटाच्या अवधीमध्ये आपल्याला टॉस करायचाच आहे. चला यस कौतुक करूयात आपण रोहितचं देखील. रोहित देखील धाव घेत आपल्यापर्यंत येतोय. मी आदरणीय पोटे साहेबांना विनंती करतोय की आपण यायचंय. आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. आदरणीय पोटे साहेब म्हटलं की सुरतमधील मराठा समाजाचं एक खंबीर नेतृत्व, केवळ नेतृत्व नव्हे तर युवांच्या मागे ते सातत्यानं प्रेरणेने उभे राहतात.
त्यांच्या शुभ हस्ते करूयात आपण हा टॉस. या पाहुण्यांसोबत एक छबी टिपूयात. थांबा थांबा, पहिले फोटो घ्या. चला फोटो घ्या. येस, चला आपण टॉसकडे जाऊयात. पोटे साहेब कॉइन स्विंग करतील. टेल इज द कॉल अँड हेड इट इज. धन्यवाद पोटे साहेब. मी आपणास विनंती करतो की आपण असं नसतं व्हायचंय. निखिल, समोरच्या बाजूला एक चांगला संघ आहे. आपल्याच सातत्याने नेहमी संपर्क असणारे खेळाडू आहेत. टॉस आहे, 4 षटकांची लढत. निर्णय काय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करत असताना समोरच्या बाजूने सुहास पवार मगाशी दहाडलाय. एकंदरीत काय स्ट्रॅटेजी त्या खेळाडूच्या विपक्षामध्ये असेल? नाही, जास्त कमीत कमी धावत त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू आणि जिंकण्याचा प्रयत्न करू. शुभेच्छा असतील. रोहित, 4 षटकांची लढत. यावेळेस षटकांमध्ये बदल झालाय. सुहास मगाशी चांगला खेळला. आता सुहास व्यतिरिक्त आणखी कोणत्या खेळाडूंवरती नजरा असणार आहेत तुझ्या? टीममध्ये तर सर्वच चांगले प्लेअर आहेत. आता बघू कुठले आहेत जे नवीन नवीन प्लेअर आहेत. मानगाव विभागातले प्लेअर आहेत. तर आम्हाला पण टॉस जिंकून आम्ही बॅटिंगच घेणार होतो, कारण की थोडा फ्रंट लाईटला थोडं चेसिंगचा प्रॉब्लेम आहे. तर जसं हवं तसं भेटलं. म्हणजे तुला जे अपेक्षित आहे ते तुला मिळालेलं आहे. शुभेच्छा असेल तुला देखील. धन्यवाद पोटे साहेब. आपणास विनंती करतो आपण देखील असं नसतं व्हायचंय. तर मित्रांनो, अतिशय महत्त्वाची लढत. दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना. एका बाजूला VK18 स्पोर्ट्स, तर त्याच्या विपक्षामध्ये सह्याद्री वॉरियर्स. VK18 स्पोर्ट्सनं टॉस जिंकला आणि पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंग करता आमंत्रित केले सह्याद्री वॉरियर्सला. वॉरियर्स मैदानामध्ये लढणार आहेत, परंतु त्या दुसऱ्या फेरीमध्ये, दुसऱ्या सामन्यामध्ये चालू सामना आपल्या भेटीला येतोय, जिथं दुसऱ्या इनिंगच्या समालोचनाकरिता कॉम्बॉक्समध्ये आमचे ज्येष्ठ समालोचक जयेश भोसले सर आपल्याला जॉईन आहेत. जाऊया जयेशजी भोसले सरांकडे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. एक मोठ्या लक्षाचा पाठलाग इथे करायचा आहे आणि आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली पाहायला मिळते आहे. आघाडीचं बॅटर जिथे स्ट्रायकर इनला, आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. दीपक आणि प्रशांत मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉलवरती चेंडू सीमारेषेच्या बाहेर. एक चांगली सुरुवात इथे पाहायला मिळते आहे. पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. गोलंदाजी मार्कवरती पहिले षटक हाताळण्यासाठी जिथे इन्व्हाइट करण्यात आलेलं पाहायला मिळते. राहुल पाटीलला आपण पाहतो. एक आयकॉन खेळाडू म्हणून राहुल पाटील, भातांडा, वसई तालुक्यातील भातांड गावचा खेळाडू गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. 40 धावा इथे रोखायचे आहेत. छोटा आव्हान. खोलातला बॉल, बॉटमॅनचा वापर चांगला केला. विघ्नेश साखरतोडे डायरेक्ट हिटचा प्रयत्न. रन कंप्लीट. धाव येत असताना इथून पाहायला मिळते. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने एकंदरीत 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. 5 ऑन दी बोर्ड. सुरुवात चांगली झालेली पाहायला मिळते आहे. धावफलकावरती एकंदरीत आपण पाहिलं तर 5 बनलेले आहेत. पाच धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्या. षटक क्रमांक पहिलं राऊत पाटील. सुरुवात ज्या रीतीने राहुल पाटीलने करायला हवी होती तशी झालेली नाहीये. त्याच्या अगेन्स्ट 5 धावा आल्यात. दीपकने सुरुवात चांगली करून दिली आहे. प्रशांत त्याच्या साथीला आलाय. दोन्ही खेळाडू मातब्बर आहेत आणि त्यांचा खेळ त्या दर्जाचा पाहायला मिळालाय. सुरुवात त्याच रीतीची झालेली पाहायला मिळाली. 5-0. यावेळेचा बॉल स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच. मॅग्निफिसंट स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. षटकार येतोय. संघाची धावसंख्या तब्बल 11. पहिल्या 3 मध्ये 11 बनलेल्या पाहायला मिळाल्यात. लक्ष जिथे केवळ 39 धावसंख्येचा आहे. 39 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. सुरुवात दमदार, शानदार आणि वजनदार झालेली पाहायला मिळते. एक आश्वासक सुरुवात संघाला मिळून दिली आहे, ज्याला आपण स्वप्नवत सुरुवात म्हणतो. आश्वासक सुरुवात इथून मिळाली आहे. ब्राईट स्टार्ट. पहिले दोन्ही फलंदाजांनी आपले इरादे स्पष्ट केलेत. पहिल्या बॉलपासून केवळ मोठी फटकेबाजी करायची आणि तेच इथे पाहायला मिळतं. केवळ मोठी फटकेबाजी होत असताना पाहायला मिळते आहे. एकंदरीत 11 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात.
11 ऑन दी बोर्ड. पुढचा चेंडू फुलर लेनचा, यावेळेला वाईड यॉर्कर. क्षेत्ररक्षक ताईना डायरेक्ट हिटची नामी संधी होती. सिंगल घेण्यासाठी पुढे सरसावला होता बॅटर. धाव फलकावरती धावा जिथे 11 बनलेल्या पाहायला मिळाल्यात. 11 ऑन दी बोर्ड. DRS अवेलेबल नाही आहे. फिल्डिंग टीम आपल्यासाठी DRS अवेलेबल नाही आहे. अंपायरला जर शासंकता निर्माण झाली तर तेच केवळ DRS घेऊ शकतात. अंपायर्स DRS घेऊ शकतात परंतु त्यांनी मागणी केलेली नाहीये. चला घाई करा, सामन्याला सुरुवात व्हायला हवी. 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळालेल्या आहेत. विशू, मी या गोष्टीकडे लक्ष वेधेन की अंपायरला जर का मनामध्ये शासंकता आली तरच ते DRS घेऊ शकतात. राहुल, 11 धावा धावफलकावरती बनलेले पाहायला मिळाल्यात. दीपक आणि प्रशांत ही जोडी मैदानावरती आहे. प्रशांतने षटका टोकला होता मागील बॉलवरती. एक्स्ट्रा कव्हरला सिंगल घेण्यासाठी दीपक पुढे सरसावला. धाव मिळालेली नाही परंतु जिथे नॉन स्ट्रायकर एंडला मोठा प्रहार यावेळेला ऑन साईडला केला. बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर. डीप मध्ये प्रोटेक्शन नाही. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. प्रशांतच्या बॅटमधून आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक. चौकार. तरी बनलेले आहेत. 15 ऑन दी बोर्ड. चला तिसरा चेंडू नो बॉल होता का, ज्याच्यावरती सिक्सर आला होता. चला 7 आल्यात. पुढचा बॉल यावेळेला लोअर फुलटोचा. याही वेळेला नो बॉल. ओ स्टेपिंग सातत्याने होतीये. बाउंड्री लाईन वरती चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. धावा मिळतील. वेगाने कंप्लीट झाल्या ते एकंदरीत 2. हा ही चेंडू नो बॉल आहे. नो बॉल. डीजे रुको जरा, रुको डीजे मास्टर. नो बॉल आलाय. नेक्स्ट मॅच मध्ये जिथे मात्र महत्वाचा सामना, पुढचा सामना पाहायला मिळेल. SBK फायटर्स आणि त्याच्या अगेन्स्ट VK18 स्पोर्ट्स. एकंदरीत 3 आल्या धावफलकावरती धावा पाहायला मिळाल्यात. यावेळेचा बॉल समोर केला होता. फ्री हिटचा चेंडू या कारणास्तव फलंदाज बाज नसणार आहे आणि अर्थात एकंदरीत पाहिलं गेलं तर धावफलकावरती धावा बनल्यात. एकोणीस धावा धावफलकावरती आहेत. 19 ऑन दी बोर्ड. शेवटचा बॉल या षटकातील पाहायला मिळेल. महागडा राहिला गोलंदाज राहुल पाटील. यावेळेला थेट यस्टांचा वेध. फर्निचर डिस्ट्रॉय केलं. फायनली विकेट प्राप्त केली आहे. ज्या डब्ल्यूच्या शोधामध्ये राहुल पाटील होता तो मिळाला. फलंदाज बाद. डीजे दीपक बाद होत असताना पाहायला मिळतोय. प्रशांत बाद झालाय. प्रशांत बाद होत असताना इथे पाहायला मिळालाय. नवीन बॅटर संजय वाघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल होत असताना पाहायला मिळेल.
धावफलकावरती धावा जिथे 19 बनल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपला. दुसऱ्या षटकाच्या दरम्यान गोलंदाजीमध्ये फेरबदल पाहायला मिळत आहे. लक्ष आता मात्र छोटं बनू लागले. पहिल्या षटकामध्ये खोऱ्याने धावा येत असताना पाहायला मिळाल्या. हॅलो, या ठिकाणी मी विनंती करेल आमच्या या स्पर्धेला भेट दिल्याबद्दल हृदय सत्कार करण्यात येत आहे. मी प्रदीपजी भेसळ, मी आपणास या ठिकाणी विनंती करतो की आपण पोडियमवर यायचे. आपला या ठिकाणी हृदय सत्कार होणार आहे. तदनंतर या ठिकाणी मी ज्ञानदेव मोरे मी आपणास विनंती करेन आपण सुद्धा या ठिकाणी यायचे. आपला सुद्धा हृदय सत्कार होणार आहे. प्रदीपजी भेसळ साहेब, आपण या ठिकाणी या स्पर्धेच्या वतीने आपला या ठिकाणी हृदय सन्मान करण्यात येत आहे, त्याचा आपण स्वीकार करावा. पहिल्याच बॉलवरती षटक जिथे चौकाराने सुरुवात झालेली पाहायला मिळाली. अक्षय घरत गोलंदाजी मार्कवरती आल्यात. चौकाराच्या मदतीने एकंदरीत पाहिलं तर 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 39 धावसंख्येचा पाठलाग करायचा. प्रत्येक षटकामध्ये सुरुवात दमदार होत असताना पाहायला मिळाले. पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील या गोलंदाजावरती अर्थात अक्षय घरत पाहायला मिळतोय. काताळे गावाला बिलॉंग करणारा आणि त्याच्यावरती हल्ले झालेले पाहायला मिळाले. या वेळेचा चेंडू उजव्या अशीच्या बाहेर रूम दिला, कट केला, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. सिंगल मिळते, केवळ एकेरी धाव येते. एकेरीने 24 धावा धावफलकावरती बनलेले पाहायला मिळाल्यात. धावा येत आहेत सातत्याने. आपण पाहतो मैदानावरती ज्या रीतीने दीपकने बॅटिंग केली आहे, अगदी आपण पाहिलं सिंगल डबलला तितकंसं प्राधान्य देतोय. बॉलच्या मेरिटवरती बॅटिंग करत असताना पाहायला मिळालाय. आत्मविश्वास द्विगुणित झालाय त्याचा. परंतु अगदी त्याच वेळेला संजय वाघ रिव्हर्स स्वीप आणि स्विच हिटचा बादशाह म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. सातत्याने मोठी फटकेबाजी तो करताना पाहायला मिळतो. यावेळेला ऑन साईडला स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. पहिला बॉल इम्प्रोवायझिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. आधुनिकतेचा आविष्कार दाखवण्याचा प्रयत्न पहिल्याच बॉलवरती करण्यात आला. चेंडू थेट यष्टीरक्षकाचा भेद घेईल. एक डॉट बॉल मॅच मध्ये घेऊन येणार आहे, परंतु विकेटही प्राप्त कराव्या लागतील. कारण क्रिकेटचं पूरक समीकरण आहे, जिथे विकेट जातात तिथे धावा थांबतात, धावा थांबवाव्या लागणार आहेत. ही मोठी लढत मैदानाच्या आतमध्ये केवळ 39चा पाठलाग करायचा आहे. पुढचा बॉल यावेळेला खोला उजव्या अशीच्या बाहेर. आणखीन एक डॉट बॉल येतोय. अक्षय घरत वेगवान गोलंदाजी करतोय. टप्पा चांगला आहे, भेदकता चांगली आहे, चुकता चांगली आहे. तो सुवर्ण मध्य त्याला सापडला आणि आता मात्र इथे गुडलेन स्पॉट वरून सातत्याने दोन्ही चेंडू यष्टीरक्षकाचे भेद घेणार आहे. डॉट बॉल डॉट इथे येत असताना पाहायला मिळतात. 24 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक दुसरं अक्षय घरत गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतं. यावेळेचा बॉल उंचही गेलाय, लांब गेलेला नाहीये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, परंतु चेंडू सीमारेषेच्या बाहेर. कॅच ड्रॉप, षटकार. कुर्मे साहेब, आपला सुद्धा या ठिकाणी हृदय सत्कार करण्यात येत आहे. मी विनंती करेन रुपेश कोंडेकर यांना की इथे जी कुर्मे यांचा या ठिकाणी हृदय सत्कार करायचा आहे. तदनंतर या ठिकाणी मी विनंती करतो या स्पर्धेचे सहप्रायोजक आम्हाला सहकार्य केलेले अनिलजी यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार या स्पर्धेच्या वतीने होणार आहे. रुपेशजी कोंडेकर यांच्या शुभ हस्ते. थँक्यू व्हेरी मच अनिल कदम, आपण जे अमूल्य सहकार्य केले त्याबद्दल. ओ टू कॉम्बॉक्स. 31 धावा धावफलकावरती येत असताना पाहायला मिळाल्यात. दोन्ही गोलंदाजांची धावांची लयलूट केली आहे. अपवाद प्रशांत जो मात्र बाद होत असताना पाहायला मिळाला होता. पहिल्या षटकामध्ये विकेट मिळाली, परंतु तदनंतर कुठेही मोमेंटम शिफ्ट झालेला नाही आहे. 12 चेंडूचा खेळ संपलाय. 31 बनल्यात. विजयासाठी 39चा पाठलाग आहे. 8ची गरज. 12 बॉलचा खेळ शेष. विश्वनाथ जाधव गोलंदाजी मार्कवरती येत असताना पाहायला मिळेल. विश्वनाथ जाधवला आपण पाहत आहोत. सुरुवातीच्या कालखंडामध्ये या खेळाडूचा स्लोअर वन पिक करणं, त्याचा दुसरा रीड करणं बॅटरला नेहमी संकटामध्ये टाकायचा. परंतु काही दिवसांपासून आपण सातत्याने
त्याच्या गोलंदाजीमध्ये बदल करण्यात आलेले पाहायला मिळालेत. सिंगल येते एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक स्वतः चेंडूवरती रोहित येत असताना पाहायला मिळतं. राहुलला आपण पाहिलं सिंगल आली. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 32 बनल्यात. विजयासाठी तिथे मात्र 7ची आवश्यकता. 11 चेंडूचा खेळ शेष. आघाडीला आलेला फलंदाज दीपक मैदानावरती अजूनही तळ टुकून उभा आहे. एकंदरीत आपण पाहिलं तर त्याच्या बॅटमधून धावा देखील आल्यात. 13 धावा पाहायला मिळाला. या वेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न डीप मध्ये. लॉंग लेगला क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर तो तैनात करण्यात आला होता. फेकी करण्यात येईल. तदभर 2 धावा पळून पूर्ण करण्यात आल्या. 34 बनल्या. 5ची गरज. सामना एक हातीच इथे पाहायला मिळाला. किंबहुना झुकत असताना पाहायला मिळाला होता. त्या रीतीने सुरुवात झाली. पहिल्या षटकामध्ये धावांची लयलूट. पहिल्याच ओव्हरमध्ये 19 आल्या आणि या कारणास्तव गोलंदाजांवरती प्रत्येक बॉलवरती फलंदाज हावी ठरलेत. मॅच फिनिश होईल. सामना संपला. अगदी थाटात ही मॅच इथे संपवली आहे. टेम्पो 11 या टीमने सामना इथे जिंकला. चला नेक्स्ट मॅचचा टॉस झालाय. मी SVK फायटर्स आणि VK 18 स्पोर्ट्स दोन्ही टीमचं लक्ष वेधन. चला घाई करा. टॉस झालेला आहे. चला निर्णयाची अंमलबजावणी करा त्वरित. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच आदित्य राहिला आहे.